सुप्रिया सुळे काटेवाडीत दाखल झालेल्या आहेत। काटेवाडीमध्ये अजित पवार यांच्या निवासस्थानी त्या पोहोचलेल्या आहेत। त्यांच्या मातोश्री आशाताई पवार यांच्या भेटीसाठी सुप्रिया सुळे ह्या दिल्लीला निघालेल्या होत्या आणि दिल्लीला जाण्यापूर्वी त्या काटेवाडीत आलेल्या आहेत आशाताई पवार यांची भेट घेण्यासाठी। अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांची काटेवाडीत येण्याची ही दुसरी वेळ आहे। काल सुद्धा शरद पवार आणि सुप्रिया सुळे काटेवाडीत आले होते आशाताई पवार यांची भेट घेण्यासाठी आणि आज दिल्लीला जाण्यापूर्वी सुप्रिया सुळे पुन्हा एकदा आलेल्या आहेत काटेवाडीमध्ये। एकीकडे मुंबईमध्ये मोठ्या घडामोडी घडतायत। राष्ट्रवादीच्या गोटात सुनेत्रा पवार सध्या देवगिरी बंगल्यावरती आहेत। त्यांना भेटण्यासाठी लोकांची रीघ लागलेली आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी बारामतीत आहेत, आपल्याला अपडेट देत आहेत। संदीप, अगदी नम्रता, काही वेळापूर्वीच खासदार सुप्रिया सुळे या काटेवाडीमधल्या अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत। अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत। त्या दिल्लीला आज खरं तर रवाना होणार आहेत। उद्या केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाणार आहे। आपल्याला माहिती आहे अधिवेशन सुरू आहे सध्या आणि त्यानिमित्तानं त्या दिल्लीला जाणार आहेत। मी सध्या ही थेट दृश्य दाखवतोय बारामतीमधली काटेवाडीतली, जिथं अजित पवार यांचं घर आहे। आपल्याला समोर जी पांढरी गाडी दिसते तीच गाडी सुप्रिया सुळे यांची आहे आणि जवळपास 20 मिनिटं झालेली आहेत। सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत आणि आशा पवार ज्या अजितदादांच्या मातोश्री आहेत त्यांची भेट घेण्यासाठी इथं दाखल झालेल्या आहेत। एकीकडे आपल्याला माहिती आहे सुनेत्रा पवार यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आलेली आहे। काही वेळानंतर म्हणजे संध्याकाळी 5-5:30च्या दरम्यान त्यांचा शपथविधी देखील होणार आहे उपमुख्यमंत्री पदाचा आणि ते सगळं मुंबईमध्ये घडत असतानाच इकडं सुप्रिया सुळे या आशा पवार यांना भेटायला आलेल्या आहेत। काही वेळापूर्वी एक बैठक झालेली होती पवार कुटुंबियातल्या सगळ्या सदस्यांची। त्या बैठकीच्या वेळेला तिथं पार्थ पवार देखील स्वतः उपस्थित होते, जी शरद पवार यांच्या निवासस्थानी गोविंद बागमध्ये झालेली होती आणि त्यानंतर नेमकं पार्थ पवार कशासाठी आले होते याचा उलगडा अजूनही खरं तर झालेला नाही। मात्र आता सुप्रिया सुळे दिल्लीला जाण्यापूर्वी अजित पवारांच्या घरी दाखल झाल्या, त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये अजूनही एक अंतर जे आहे ते पाहायला मिळतंय। संवाद जो आहे तो सुरू आहे, मात्र अंतर जे आहे ते कायमच आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार आता ज्यावेळेला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन बारामतीत येतात त्यानंतर त्या शरद पवारांना भेटतात का हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे। नम्रता, अगदी संदीप, तुझ्याकडूनही अपडेट घेत राहू, कारण आता घडामोडींचं केंद्र हे मुंबई आणि बारामती ही महाराष्ट्रामधली 2 शहरं बनलेली आहेत। सध्या मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या घडामोडी घडतायत। तिकडे वर्षा निवासस्थानाबाहेरून श्रेयस आपल्याला अपडेट देतोय। श्रेयसकडे जाऊया। तत्पूर्वी एक मोठी बातमी येते। मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर सुनेत्रा पवार बारामतीला जाणार आहेत। आज उपमुख्यमंत्री पदाची त्या शपथ घेतील आणि त्यानंतर सुनेत्रा पवार ह्या लगेचच बारामतीला जातील। अजित पवार यांचा दशक्रिया विधी होईपर्यंत त्यानंतर त्या बारामतीतच राहणार आहेत। आणि आणखीन एक मोठी अपडेट